नमस्कार. मी विश्वास उटगी. आज 12 तारीख भारत बंद आहे. हा या देशातल्या तमाम किसान, कामगार, कष्टकरी आणि ह्या कष्टकऱ्यांमध्ये एक माथाडी वर्कर पासून शेतमजुरांपासून ते जनरल मॅनेजर पर्यंत जे म्हणून श्रम करणारे आहेत, ते आपल्या हक्कासाठी आपला आवाज बुलंद करतायत आणि मोदी सरकारच्या विरोधात हे सर्व समाजातले घटक आज भारत बंद पुकारतायत. प्रत्यक्षात भारत बंद हा कसा होईल हे माहित नाही, कारण काही ट्रान्सपोर्ट कंपन्या चालू राहतील, रेल्वे कदाचित चालू राहील, पण 30 कोटी लोक या अखिल भारतीय स्वरूपाच्या व्यापक चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. होय, एक दिवसाचा पगार त्याचा जाईल, पण 142 कोटी लोकांसाठी ते लढतायत. आणि म्हणून या संपाला सर्व राजकीय पक्षांनी, अर्थात ते सर्व राजकीय पक्ष म्हणजे सर्व डावे पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष, विशेष करून हर्षवर्धन सपकाळ यांनी एक खास नोटीस काढून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवण्याची विनंती केलेली आहे. याच्यामध्ये केंद्रीय कामगार संघटना 10च्या 10 आहेत. संयुक्त किसान मोर्चा जवळजवळ अत्यंत व्यापक आहे, ज्यांनी 1.5 वर्ष दिल्लीला प्रचंड मोठा लढा दिला आणि 3 काळे कायदे त्यांनी मोदी सरकारला परत घ्यायला लावले. आज हा भारत बंद जो आहे किंवा अखिल भारतीय जनरल स्ट्राईक जो आहे, याच्यामध्ये कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि किंबहुना ते देशाच्या हिताचे प्रश्न असल्यामुळे कामगार म्हणतात की 4 काळे कायदे म्हणजे 4 लेबर कोड हे आम्हाला गुलामगिरी ढकलतायत. होय, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण 29 कायदे रद्द करून जर 4 कायद्यामध्ये 100 वर्षातले लढून मिळवलेले अधिकार ते कोणी दिलेले नाहीत. सर्व सरकारांशी लढून कामगारांचे अधिकार मिळवले म्हणून कायदे झाले. आता हे 29 कायदे नव्हे 44 कायदे हे मोदी सरकारने गुंडाळले आणि 4 लेबर कोड केले. त्या 4 लेबर कोडचा अर्थ असा की वेजेस कोडमध्ये लोकांना एकूण त्यांचं परमनंट आयुष्य किंवा इंडस्ट्रियल रिलेशन कोडमध्ये त्यांचं कायमस्वरूपी वेतन हे संपुष्टात येईल. 60 वर्षाची नोकरी, 58 वर्षाची नोकरी, या वयानंतर निवृत्त झालं, निवृत्तीनंतर एक निवृत्ती वेतन हे विसरून जा. त्यामुळे रिटायरमेंटचं वय 58 किंवा 60, कोणत्या क्षेत्रात तुम्ही काम करता, खाजगी की सार्वजनिक प्रश्न नाही, तुम्ही ह्याच्या पुढे कायमस्वरूपाची नोकरी घेऊ शकणार नाही. सगळेजण एक कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंटवर येतील, अशा तऱ्हेचे लेबर कोडचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये घडतंय काय की एक फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट येते. लेबर कोड म्हणून जे येत आहेत ते खरं तर आंतरराष्ट्रीय मक्तेदार कंपन्यांनी आणि भारतातल्या कॉर्पोरेट जगताने आखून दिलेले नियम आहेत. हे आखून दिलेले नियम गुंतवणूकदारांचे आहेत आणि ते भांडवलदारांचे आहेत, ज्यांना या देशात सर्व उद्योगांमध्ये आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये आणि शेतीमध्ये गुंतवायचे आणि देश कब्जात घ्यायचा, देशाचं मार्केट कब्जात घ्यायचे. त्यांनी कामगारांना वटणीवर आणण्याकरता हे 4 लेबर कोड केलेत. आणि म्हणून या 4 लेबर कोड मध्ये जे काय आहे ते मनुस्मृतीचं तत्वज्ञान आहे, तो गुलामगिरीचा कोड आहे. हा गुलामगिरीचा कोड कामगार जगताला मंजूर नाही, कष्टकरी शेतकऱ्यांना मंजूर नाही. आणि हे मनुस्मृतीचं ओझं आता लेबर कोडच्या मार्फत येत आहे. त्याच्यात फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट नावाची गोष्ट, म्हणजे तुमची नोकरी ही 3 किंवा 4 वर्ष असेल, मालकाला वाटलं तर तो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करेल आणि म्हणून फिक्स्ड टर्म रिन्यू होईल. या फिक्स्ड टर्म मध्ये तुम्हाला एक राऊंड फिगर मिळेल. आता तुमचा प्रॉव्हिडंट फंड, आता तुमचा ग्रॅच्युटी, आता तुमचं सुपर एन्युएशन बेनिफिट ह्याच्यात गोळाबेरीज होईल. पण किती काळ टिकणार? तुमची प्रॉडक्टिव्हिटी असेल तर तुम्ही असाल, नाही तर संपलं. सो उद्योग पण संपेल, कामगार पण संपतील, ही संकल्पना त्यात येते. सर्व्हायव्हल इज द फिटेस्ट ही संकल्पना त्यात येते. आणि दिस इज ईज ऑफ डुईंग द बिझनेस आहे. हे लिबरलायझेशन मधलं सर्वात मोठं गणित जे आहे, तर ईज ऑफ डुईंग बिझनेस हे सगळे लेबर कोड येतात.
हे सगळे कामगार कायदे रद्द होतात आणि नवीन गुलामगिरीची प्रथा मनुस्मृतीच्या व्याख्येप्रमाणे आता मोदी सरकार आंतरराष्ट्रीय भांडवलाला खुश करण्याकरता, एकूणच फायनान्स कॅपिटलला खुश करण्याकरता, कॉर्पोरेट जगताच्या सुखसोयीसाठी विषमता वाढीला लागली तर लागू दे, पण मोठभरांच्या संपत्तीत प्रचंड भर पडेल याच एका धोरणातून आज त्यांनी ही 4 लेबर कोड आणलेत. त्यामुळे 3 किसान कायदे रद्द करण्याकरता जो प्रचंड लढा किसानांनी दिला, ते जरी आत्ता बरोबर असले तरी आत्ताचा 1 दिवसाचा संप, त्या सगळ्या संपाला, त्या सगळ्या आंदोलनाला तमाम भारतातल्या जनतेने पाठिंबा दिला पाहिजे, कारण तो त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. जगण्याच्या संघर्षामध्ये लढाई करून कायदे निर्माण केले. आता मोदी सरकार हे कायदे संपुष्टात आणून गुलामगिरीचा कोड आणतं आणि हा जो आसूड आहे मोदीचा, हा मोदीचा आसूड मोदींवरती उलटवायचा असेल तर आजचा संप झाल्यानंतर सर्व इंडिया अलायन्स मधले राजकीय पक्ष जे मोदी सरकारच्या विरोधात लढतायत ते केवळ निवडणुकीत एकत्र येऊन उपयोग नाही, त्यांनी रस्त्यावरच्या लढाईत एकत्र येणं ही आता काळाची गरज आहे. म्हणून आजच्या ह्या असंघटित वर्गाच्या एकजुटीचं स्वागत केलं पाहिजे, संघटित वर्गाच्या एकजुटीचं स्वागत केलं पाहिजे. काळे कायदे याच्या विरोधात लढलं तर पाहिजे. या लढाईला यश आत्ता मिळणार नाही, पण सातत्याच्या लढाईत होय यश मिळेल. परावृत्त करणं त्याच्या पुढच्या कृतीपासून, त्याकरता आजची ही नवीन सुरुवात आहे. हा अजून एक संप नाहीये. या संपानंतर या वर्षात म्हणजे संयुक्त किसान मोर्चा बलाढ्य ताकदीचा आहे, तो देशभर लढतो. महाराष्ट्रातल्या किसान सभा, देशभरातल्या शेतकरी संघटना, सर्व केंद्रीय कामगार संघटना, बँका, इन्शुरन्स, सरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, स्टील, ऑइल, कोल, डिफेन्स, पोर्ट ट्रस्ट, सगळेजण आज संपावर आहेत. आणि या संपकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या उद्योगातले जरी प्रश्न असले, ते प्रश्न, त्या प्रश्नांची कोंडी झाली आहे, त्यात त्यांची पेन्शन अडकलेली आहे, एनपीएस नको ओपीएस पाहिजे ही मागणी आहे आणि ती बरोबर आहे. नोकरीची शाश्वती पाहिजे, जागा भरल्या पाहिजेत, रिक्त जागा भरल्या पाहिजेत, रोजगार हमी पाहिजे, मिनिमम कायदा पाहिजे आणि आहेत त्या नोकऱ्या सुरक्षित ठेवल्या पाहिजेत आणि रोजगार वाढेल असा एसएमई वाढला पाहिजे, स्वयंरोजगार वाढला पाहिजे, नोकर भरती झाली पाहिजे. हे सगळे प्रश्न जीवन मरणाचे आहेत, कारण का ते उद्योगाशी संबंधित आहेत, ते जगण्या मरण्याशी संबंधित आहेत आणि म्हणून या संपाला अनन्यसाधारण महत्व आहे. पण मोदी सरकारचा पराभव केल्याशिवाय हे कायदे रिस्टोर होणार नाहीत. याकरता आजचा संप एक नवीन सुरुवात आहे. 240 वरती भाजपला पण रोखलेला आहे भारतातल्या जनतेने, पण 240 अशा तऱ्हेची परिस्थिती आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत भारतातील नागरिकांनी आपल्या संघर्षातून निर्माण करणं, असा हा या संपाचा अर्थ होऊ शकतो, किंबहुना झालाच पाहिजे. कष्टकरी आपल्या स्वतःच्या जीवन मरणाची लढाई लढतायत, ते या देशाच्या संपत्तीचं रक्षण करतायत, कारण या संपत्तीमध्ये असमान वाटप होते. संपत्तीचे निर्माते कष्टकरी समाज आहे. शेतकरी आणि कामगार कष्ट करून संपत्ती निर्माण करतात आणि त्या संपत्तीचं केंद्रीकरण विविध अंगाने मोठभर कॉर्पोरेट करतायत आणि म्हणून गेल्या 11-12 वर्षात देशामध्ये अफाट विषमता वाढली आहे. आणि या मोदी सरकारला वाटतं आपण 80 कोटी लोकांना 5 किलोचं धान्य दिलं तर आपल्याला मत मिळेल. हा त्यांचा भ्रम मोडून काढला पाहिजे, कारण का भारत आणि अमेरिका करार हा शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणारा होईल. आता संयुक्त संघर्ष किसान मोर्चाने 3 काळे कायदे परतीस लावले, पण आता वॉलमार्ट राजमार्गाने येतोय आणि अमेरिकेचा शेतमाल एवढंच नव्हे ते F-35 पाकिस्तान बरोबर आपल्यालाही मिळणार आणि आपल्या कराच्या मधून निर्माण होणाऱ्या बजेट मधून या F-35चा चुकता होणार. फ्रान्स असेल, जर्मनी असेल, अमेरिका असेल, यांची शस्त्रास्त्र निर्मिती आम्ही करून आमचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना देणं आणि त्यांच्या देशात आम्ही डॉलर पाठवणं, असा तो प्रयोग आहे. आपण रुपया भिकेला लावलेलाच आहे, तो आणि संपणार. डॉलर हा मजबूतीकडे जाईल. डॉलर कमकुवत होतो म्हणून भारताचं मार्केट 142 कोटीचं
आपल्या डाटा सकट या बजेटमध्ये आपल्या एकूणच इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये हे सगळं आलेलं आहे. हे जात आहे त्यांच्या हातामध्ये. चीनचं आपण डम्पिंग ग्राउंड बनलेलेच आहोत. आता अमेरिका आणि युरोपचं पण आपण डम्पिंग ग्राउंड बनतो. मग भारतातल्या मेक इन इंडियाचं काय होणार? भारतातल्या छोट्या उद्योगांचं काय होणार? आपल्या संघटित वर्गाचं जे काही योगदान आहे त्याचं काय होणार? पब्लिक सेक्टर या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये कसा विकला जाईल याचं सीपीएसयू मध्ये इंडियन कंपनीज ऍक्ट खाली आणणं, 26% मालकी हक्क भारत सरकारने ठेवणं, प्रक्रियेत सार्वजनिक क्षेत्र मोडून काढणं, हे जेव्हा अभिप्रेत आहे तेव्हा आपल्याला संपूर्ण सार्वजनिक क्षेत्र वाचवलं पाहिजे, संपूर्ण बँकिंग क्षेत्र वाचवलं पाहिजे, LICतला 100% FDI मोडून काढला पाहिजे, जनरल इन्शुरन्स कंपन्या भारताच्या ताब्यात राहिल्या पाहिजेत याची पराकाष्ठा केली पाहिजे. मग स्टील, ऑइल, कोल, BSNL, MTNL सगळं सगळं भारत सरकारच्या आणि जनतेच्या ताब्यात पाहिजे. यासाठी हा संप महत्वाचा आहे. आणि म्हणून काही ठिकाणी 1 दिवसाचा पगार जाईल, पण लोक आपला सॅक्रिफाईस करतायत आणि लोक मोदी सरकारच्या धोरणांना विरोध करतायत. रस्त्यावरती उतरून कारखान्यात, शेतामध्ये, चौकात मोदी आणि ट्रम्पचे पुतळे जाळले जात आहेत, असं चित्र आज निर्माण होत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये या देशाच्या या ठिकाणी आज धरणा आणि मोर्चे निघतायत आणि संप करून झाल्यानंतर मोदी हटाव देश बचावच्या घोषणा होतील. कामगार भवन मुंबईतलं असो, ठाण्यातलं जिल्हा कार्यकार्यालय असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या ऑफिसवर असो आणि प्रत्येक राज्यामध्ये, काही राज्यामध्ये पूर्ण हडताळ असेल, तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये, बिहारमध्ये, होय महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी रास्ता रोको होईल, जिल्ह्याला खूप मोठं आंदोलन होईल आणि त्या ठिकाणी काँग्रेस असेल, CPI असेल, CPM असेल, सर्व परिवर्तनवादी पुरोगामी पक्ष असतील, जनसंघटना असतील, या सगळ्यांचा जनसंघर्ष आज रस्त्यावरती दिसेल. आणि म्हणून याच्यामध्ये एक सामान्य कष्टकरी जनतेचं एक व्यापक हित जे दडलेलं आहे की स्वातंत्र्यपूर्वीपासून लढून मिळवलं, स्वातंत्र्यानंतर लढून मिळवलं, आता ते मोदी सरकार घालवते आणि मनुस्मृतीचा, गुलामगिरीचा कायदा, या ठिकाणी संविधान खतम करण्याचा एक कट आणि कारस्थान याही ठिकाणी आपल्याला दिसते. याचा विरोध करण्याकरता कष्टकरी वर्ग रस्त्यावर आहे. आणि म्हणून या संपाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. तो केवळ कामगारांचा आणि केवळ शेतकऱ्यांचा नाहीये, तो या देशातल्या तमाम 142 कोटी लोकांचा आहे. आणि तमाम लोकांनी हा संप सातत्याने, संप जरी 1 दिवसाचा असला तर त्यातले मुद्दे या पुढच्या कालखंडात सातत्याने रस्त्यावरती येऊन धरावे लागतील. तरच मोदी त्यांना गादी सोडावी लागेल. दिल्लीत त्यांना तोंड दाखवणं कठीण आहे, पार्लमेंटमध्ये ते बसू शकत नाही. आता त्यांना सत्ता सोडण्यासाठी रस्त्यावरची लढाई ही अत्यंत निर्णायक ठरेल. आणि म्हणून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, मोदी सरकारच्या विरोधात हा एल्गार पुकारलेला आहे. आणि हा संप निश्चितपणे 30-35 कोटी लोक मोठ्या प्रमाणात यशस्वी करतील. पण तो 142 कोटी लोकांचा एक प्रचंड मोठा आवाज पार्लमेंटमध्ये पण गुंजेल. दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत देशाच्या कोपऱ्यात हम लढेंगे और हम जीतेंगे हाच तो नारा आहे. हा संप पूर्णपणे यशस्वी हो